नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये क्लासिफिकेशन ऑफ फाईल संदर्भात माहिती पाहणार आहोत. आपण पाठीमागे एका लेसनमध्ये फाईल संदर्भात माहिती पाहिली. तर या फाईलचं वर्गीकरण संदर्भात आपण या प्रकरणामध्ये माहिती घेणार आहोत. तर क्लासिफिकेशन ऑफ फाईल म्हणजे फाईलचं वर्गीकरण. तर या संदर्भात फाईलचे पुढील प्रमाणे वर्गीकरण केलं जातं. त्यामध्ये प्रामुख्याने लेंथ, टाइप्स ऑफ कट, ग्रेड आणि शेप हा फाईलचे वर्गीकरण हे प्रामुख्याने त्या फाईलची लांबी, टाइप्स ऑफ कट, कटचा प्रकार, ग्रेडचे प्रकार आणि शेप आकारावरून अशा ह्या 4 प्रमुख गटाच्या आधारे फाईलचं वर्गीकरण हे केलं जातं. तर अशा प्रकारे ही माहिती आपण इंट्रोडक्शन प्रस्तावनेमध्ये या वर्गीकरणासंदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर आपण वर्गीकरणानुसार पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत, लेंथ ऑफ फाईल, फाईलची लांबी. या मुद्द्यासंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी एक फाईल दाखवलेली आहे आणि त्या फाईलची या ठिकाणी त्याच्या लांबी दाखवलेली आहे. तर त्या लांबी संदर्भातला हा मुद्दा आहे. फाईलचे पाठीमागच्या प्रकरणामध्ये आपण त्याचे टॅग, हील, फेस, एज, पॉइंट या मुद्द्यांसंदर्भात माहिती आपण अभ्यासलेली आहे. तर लेंथ, तर फाईलचे हील पासून या ठिकाणी हा हील आहे, हील पासून पॉइंट पर्यंतच्या अंतराला पहा, फाईलच्या हील पासून पॉइंट पर्यंतच्या अंतरास फाईलची लांबी असे म्हणतात. उदाहरणार्थ 300 mm, 350 mm इत्यादी. तर फाईन कामाकरता कमी लांबीची पहा, फाईन कामाकरता कमी लांबीची, तर मोठ्या कामाकरता जास्त लांबीची फाईल ही लांबीनुसार प्रामुख्याने वापरतात. अशा प्रकारे या क्लासिफिकेशन ऑफ फाईल संदर्भातला पण पहिला मुद्दा लेंथ या संदर्भात आपण माहिती पाहिली. तर या ठिकाणी फाईलची लांबी आपण दाखवलेली आहे. तर लेंथवरून आपण पहिला मुद्दा पाहिला. त्यानंतर दुसरा मुद्दा वर्गीकरणानुसार टाइप्स ऑफ कट किंवा कट ऑफ फाईल्स, कट्स ऑफ फाईल. त्याच्यामध्ये फाईलच्या पृष्ठभागावर असणारे दाते, फाईलच्या पृष्ठभागावर असणारे दाते हे सारखे कट्स पाडून, फाईलच्या पृष्ठभागावर असणारे दाते हे सारखे कट्स पाडून तयार केले जातात. फाईलला वेगवेगळ्या प्रकारचे कट्स असतात. तर वेगवेगळ्या या कटच्या फाईल वेगवेगळ्या कामाकरता वापरल्या जातात, उपयोगात आणल्या जातात. तर अशा या टाइप्स ऑफ कटचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला सिंगल कट फाईल, डबल कट फाईल, कर्व्ड कट फाईल आणि राफ्स कट फाईल. तर अशा प्रकारे फाईलच्या पृष्ठभागावर दाते असतात. त्या दात्यावरून हे फाईलचे प्रकार पडले जातात. तर या 4 प्रकारापैकी पहिला प्रकार आपण अभ्यासणार आहोत. पहा, परत एकदा सांगतो 4 प्रकार: सिंगल कट फाईल, डबल कट फाईल, कर्व कट फाईल आणि राफ्स कट फाईल. त्याच्यामध्ये सिंगल कट फाईल संदर्भात माहिती पाहत असताना या ठिकाणी फाईलच्या पृष्ठभागावर एका डायरेक्शनने दाते पाडलेले आणि ते 60 अंशामध्ये पहा. तर या संदर्भातली माहिती: सिंगल कट फाईलच्या पृष्ठभागावर एकाच दिशेने कापलेल्या दात्यांच्या रांगा असतात. मध्य ॲक्सिसला पहा, याच्या सेंटर ॲक्सिसला या 60 अंशाच्या कोनात 60 अंशाच्या कोन करून हे दाते पाडलेले असतात. फाईलवरील कटच्या प्रमाणात चिप्स या निघत असतात. या कट फाईलचा उपयोग या सिंगल कट फाईलचा उपयोग हा ब्रास, ॲल्युमिनियम, ब्रॉन्झ आणि कॉपर यासारख्या नरम धातूवर प्रामुख्याने फायलिंगसाठी करतात. लेथ मशीनवर फायलिंग करण्यासाठी देखील
या सिंगल कट फाईलचा उपयोग होतो. डबल कट फाईलच्या सहाय्याने जेवढे जास्तीचे भाग जलद काढू शकतो तेवढे सिंगल कट फाईलच्या सहाय्याने काढता येत नाहीत, परंतु सरफेस फिनिश स्मूथ येतो. तर अशा प्रकारे या सिंगल कट फाईल संदर्भातली माहिती पाहिली. त्याच्या 160 अंशाच्या कोनामध्ये दाते काढलेले असतात. त्यानंतर कटवरून पडणारा दुसरा प्रकार डबल कट फाईल. डबल कट फाईलवर एकमेकाला कर्णात छेदणाऱ्या दात्यांच्या 2 रांगा असतात. या ठिकाणी एकमेकाला कर्णात छेदणाऱ्या दात्यांच्या 2 रांगा असतात. पहिला सिंगल कट आणि त्यावरचा दुसरा डबल कट. अशा 2 रांगा केलेल्या असतात. दात्यांच्या पहिल्या रांगेला ओव्हरकट असे म्हणतात, की ती 170 अंशामध्ये असते. दाते पाडलेले असतात. या डबल कटमध्ये 170 अंशामध्ये दाते, पहिले जे दाते पाडलेले असतात त्याला ओव्हरकट असे म्हणतात. हे 70 अंशातले दाते. दुसरा कर्णात छेदलेला असतो 70 अंशात, हे दाते ओव्हरकट असतात. आणि दुसरा जो कर्णात छेदलेला असतो त्याला अपकट असे म्हणतात. पहिले दाते त्याला ओव्हरकट आणि त्याला कर्णात छेदणारे दाते पाडले जातात त्याला अपकट असे म्हणतात, की जो 51 अंशाचा कोनात 180 ते दाते पाडलेले असतात. सिंगल कट फाईलपेक्षा या फाईलच्या सहाय्याने आपणाला जलद गतीने मटेरियल काढता येते. अशा प्रकारे या डबल कट फाईल संदर्भात आपण ही माहिती अभ्यासली. त्यानंतर फाईलच्या कटवरून पडणारा पुढचा प्रकार राफ्ट कट. राफ्ट कट फाईल. तर राफ्ट कट फाईलवरील प्रत्येक वैयक्तिक दाता धारदार व टोकदार असून, पहा या ठिकाणी फाईलच्या पृष्ठभागावर धारदार आणि टोकदार असे दाते असून ते एका रेषेत असतात. आणि या राफ्ट कट फाईलचा उपयोग लाकूड, चामडे व इतर नरम मटेरियल की ज्यामध्ये ब्रास, ब्रॉन्झ, शिसे, ॲल्युमिनियम इत्यादी नरम मटेरियल फायलिंग करण्याकरता या राफ्ट कट फाईलचा उपयोग होतो. या राफ्ट कट फाईल फक्त वर्तुळाकार आकारात म्हणजे हाफ राऊंड आकारात उपलब्ध असतात. पहा या ठिकाणी याचा आकार दाखवलेला हाफ राऊंड. तर राफ्ट कट फाईल या हाफ राऊंड म्हणजे अर्धवर्तुळाकार आकारामध्ये उपलब्ध असतात. आणि त्या फाईलच्या अर्धवर्तुळाकार भागावर हे दाते धारदार आणि टोकदार अशा प्रकारचे असतात. अशा प्रकारे या राफ्ट कट फाईल संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. त्यानंतर कटवरून पुढचा प्रकार कर्व्ड कट. कर्व्ड कट फाईल. तर या ठिकाणी असे कर्वमध्ये दाते फेसवर पाडलेले आपल्याला दिसतात. तर या प्रकारच्या फाईलची कापण्याची क्षमता जास्त खोलवर असते. पहा कर्व कट फाईलची कापण्याची क्षमता जास्त खोलवर असते. हिचा उपयोग देखील ॲल्युमिनियम, त्याचप्रमाणे टीन म्हणजे कथील, तांबे आणि प्लॅस्टिक यासारखे नरम मटेरियल फायलिंग करण्यासाठी केला जातो. फाईलच्या फेसवर वक्राकारामध्ये दाते कट केलेले असतात. पहा अशा कर्वमध्ये दाते कट केलेले असतात, म्हणून या फाईलला कर्व कट फाईल असे म्हणतात. कर्व कट फाईल फक्त फ्लॅट आकारामध्ये उपलब्ध असतात. कर्व कट फाईल या फ्लॅट आकारामध्ये उपलब्ध असतात. अगोदरचा प्रकार आपण पाहिला की राफ्ट कट फाईल ह्या हाफ राऊंड आकारामध्ये उपलब्ध असतात. तर ज्या प्रकारचे मटेरियल फायलिंग करायचे आहे, ज्या प्रकारचे मटेरियल आपल्याला फायलिंग करायचे आहे त्यानुसार विशिष्ट कटच्या फाईलची निवड करणे हे अवलंबून असते. सिंगल कट फाईल ह्या नरम मटेरियल कट करण्यासाठी सिंगल कट फाईल या नरम सॉफ्ट मटेरियल कट करण्यासाठी वापरतात. परंतु काही विशेष अशा फाईल, उदाहरणार्थ करवतीला धार लावण्यासाठी सुद्धा या सिंगल कट फाईलचा वापर करतात. तर अशा प्रकारे हे आपण 4 प्रकार कटवरून पडणारे पाहिले. त्याच्यामध्ये सिंगल कट, डबल कट, राफ्ट कट आणि कर्व्ड कट हे फाईलचे कटवरून पडणारे प्रकार होते. त्यानंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ फाईल संदर्भातला तिसरा मुद्दा, पहिला मुद्दा आपण पाहिला लेंथ, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ कट आणि तिसरा ग्रेड संदर्भात आपण माहिती पाहतोय. तर ग्रेड संदर्भात आपण माहिती पाहूया. गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या
आणि वेगवेगळ्या ग्रेडच्या फाईल ह्या कामाच्या स्वरूपानुसार तयार केलेल्या जातात. फाईलच्या दात्यामध्ये असणाऱ्या अंतरावरून आता ही फाईलचा पृष्ठभाग दाखवलेला आहे आणि त्या फाईलच्या दात्यामध्ये असणाऱ्या अंतरावरून फाईलच्या ग्रेड्स ह्या काय केल्या जातात, ठरवल्या जातात. तर या ग्रेड्समध्ये पडणारे प्रकार पुढील प्रमाणे. त्याच्यामध्ये रफ कट फाईल, बस्टार्ड फाईल, सेकंड कट फाईल, स्मूथ फाईल आणि डेड स्मूथ फाईल अशा प्रकारे या 5 वर्गामध्ये ग्रेडचं वर्गीकरण केलं जातं. त्यापैकी ग्रेडवरून पडणारा पहिला प्रकार रफ फाईल. रफ फाईल आता या ठिकाणी पहा, बस्टार्ड सर्वात रफ आहे, म्हणजे अंतर जास्त लांब लांब आहे या ठिकाणी. तर रफ फाईल, तर ही फाईल सर्वसाधारण मटेरियल जास्त प्रमाणात पहा, ही फाईल सर्वसाधारणपणे मटेरियल जास्त प्रमाणात आणि लवकर काढण्यासाठी वापरतात. तसेच नरम धातू कास्टिंगच्या रफ कडांना ट्रिमिंग करण्यासाठी या रफ कट फाईलचा उपयोग केला जातो. त्यानंतर बस्टार्ड फाईल, ग्रेडवरून पुढचा प्रकार बस्टार्ड फाईल. ही फाईल अतिशय जास्त प्रमाणात मटेरियल काढण्यासाठी वापरतात. या ठिकाणी अधिक फिनिशिंगची आवश्यकता नाही. तसेच या ठिकाणी जास्त मटेरियल आपल्याला काढावयाचे आहे, अशा ठिकाणी या बस्टार्ड फाईलचा उपयोग करतात. त्यानंतर ग्रेडवरून पुढचा प्रकार सेकंड कट फाईल. तर या संदर्भात माहिती पाहत असताना ही फाईल मटेरियलला चांगल्या प्रकारे फिनिशिंग येण्यासाठी वापरतात. तसेच ही फाईल कठीण धातू फायलिंग करण्यासाठी उत्कृष्ट अशी आहे. एखादा जॉब पूर्ण करण्याच्या पातळीपर्यंत आणण्यासाठी ही फाईल उपयोगी पडते. म्हणजे फिनिशिंग साईजच्या जवळ आणण्यासाठी या सेकंड कट फाईलचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे हा आपण ग्रेडवरून तिसरा प्रकार पाहिला. ग्रेडचा पुढचा प्रकार स्मूथ फाईल. तर स्मूथ फाईल संदर्भात माहिती पाहत असताना स्मूथ फाईल ही चांगल्या प्रकारचे फिनिशिंग व कमी प्रमाणात मटेरियल काढण्याकरता, चांगलं फिनिशिंग आणि कमी प्रमाणात मटेरियल काढण्याकरता या स्मूथ फाईलचा उपयोग करतात. त्याच्यानंतर ग्रेडवरून पुढचा प्रकार डेड स्मूथ फाईल. तर डेड स्मूथ फाईल तंतोतंत साईज आणि अतिशय उच्च दर्जाचे फिनिशिंग येण्याकरिता ही वापरली जाते. तर अशा प्रकारे या फाईलच्या संदर्भात आपण ग्रेडवरून माहिती अभ्यासली. त्यामध्ये बस्टार्ड, सेकंड कट, स्मूथ, डेड स्मूथ या ग्रेडच्या फाईल जास्त प्रमाणात वापरल्या जातात. त्या ग्रेड्स ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजे BIS ने शिफारस केलेल्या आहेत. एकच ग्रेड असलेल्या आणि वेगवेगळ्या साईज असलेल्या फाईल्स वर वेगवेगळ्या साईजचे दाते असतात. लांबी जास्त असलेल्या फाईलच्या दात्यामधील अंतर हे जास्त असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आज आपण या ग्रेड संदर्भातले 5 मध्ये अभ्यासले. वर्गीकरणानुसार एक प्रकार, चौथा आपल्याला तो पुढील प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. शेप्स ऑफ फाईल, डिफरंट शेप्स ऑफ फाईल पण पुढच्या लेसनमध्ये अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, आज आपण या प्रकरणामध्ये माहिती घेत असताना क्लासिफिकेशन ऑफ फाईल या संदर्भात माहिती पाहत असताना त्या वर्गीकरणानुसार 4 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा लेन, त्याच्या हिलपासून पॉईंटपर्यंतच्या अंतराला लांबी. त्याच्यानंतर कटवरून 4 प्रकार पडतात: सिंगल कट, डबल कट, कर्व्ड आणि राफ्स कट फाईल. सिंगल कट जाते त्याच्या ॲक्सिसची 60 अंशामध्ये, डबल कट जाते त्याच्या ॲक्सिसची पहिले जाते 70 आणि दुसरे 51 अंशामध्ये पाडलेले असतात. राफ्स कट जाते टोकदार उभारलेले असतात. कर्व्ड कट जाते त्याच्या पृष्ठभागावर असे कर्वमध्ये पाडलेले असतात. त्याच्यानंतर ग्रेडवरून पडणारे प्रकार रफ फाईल, बस्टार्ड फाईल, सेकंड कट फाईल, स्मूथ फाईल आणि डेड स्मूथ फाईल. त्या प्रकारे ही माहिती आपण या प्रकरणामध्ये अभ्यासली. तर विद्यार्थी मित्र, या डिफरंट शेप्स ऑफ डिफरंट वर्गीकरणानुसार आपण माहिती पाहत असताना
क्लासिफिकेशन ऑफ फाईल संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली. त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.